क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्यातील जांभळे हतगड इथं दरसालप्रमाणे यावर्षीही आदिवासी समाजातील वीर पुरुषाची राघोजी भांगरे व बिरसा यांची संयुक्त जयंतीनिमित्त 14 नोव्हेंबर व 15 नोव्हेंबर रोजी जांभळे हतगड इथं विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी आदिवासी समाजाच्या शौर्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या चिरा व प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलनाने झाली। यानंतर उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या विविध स्तरातून समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीचा प्रसिद्धीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले। मान्यवरांनी महापुरुष यांच्या इतिहासाबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल योगदानाबद्दल विचार मांडले। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आदिवासी नृत्य व संगीताचा मनमोहक कार्यक्रम। स्थानिक आदिवासी युवक युवतींनी पारंपरिक पोशाखात सादर केलेले नृत्य आणि गीते उपस्थितांची मने जिंकून गेली। याशिवाय वीर पुरुषांच्या जीवनावर आधारित काही चिमुकल्यांनी भाषण सादर करण्यात आली। त्यांनी प्रेक्षकांना त्यांचे संघर्षमय जीवन आणि देशासाठीचे योगदान जाणून घेण्याची प्रेरणा दिली। कार्यक्रमाला कळवण सुरगाणा माजी आमदार जीवा पांडू गावित व रमेशदादा थोरात, शीतलताई महाजन, अशोक बागुल व इतर स्थानिक नेते, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी विविध योजना व संधीबद्दल माहिती दिली आणि समाजाला एकजुटीचा संदेश दिला। या कार्यक्रमाचे औचित्य साधून जेपी गावित यांनी पेसा भरतीसाठी जो समाजाने संघर्ष केला त्यांच्यावर भाषण करताना सांगितले की आपण जागृत झालो तरच सरकारला जाग येते। बिरसा मुंडा कला पथक यांनी माजी लोकनेते व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा 14 नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले असताना त्यांच्या गावाने व मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली। कार्यक्रमात योगदान बिरसा मुंडा कला पथक व गावकऱ्यांनी श्रमदानातून यशस्वी करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर गायकवाड यांनी केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।